2020 मे बी मेकॅनिकल माझं झालेलं आहे. सो तिथं फेल्युअर आलं आणि जेव्हा पुण्यात आलो तेव्हा सर्वात पहिल्यांदा मी HV देसाई इथेच लायब्ररी लावली. या वातावरणात इकोसिस्टममध्ये राहून मी केलं. MPSC करताना सुद्धा 2020चा जो पहिला अटेम्प्ट होता, जवळपास 200च्या आसपास जागा होत्या, पण त्या अटेम्प्टला मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. सो तो एक कॉन्फिडन्स असतो की आपण करू शकतो. त्याच्यासाठी पूर्ण तयारी केली. जिंदगी भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना ही साफ करता रहा. सो यावेळी मी माझं ॲनालिसिस केलं. माझ्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी केल्या. मुलाखत हा सगळ्यात माझा आवडता टप्पा होता. म्हणजे 451 मार्क्स मला समथिंग आले होते. सर्वांचं असं होतं की नाही आता DC आणि CO काहीतरी भेटणारच आहे आपल्याला. आणि माझा स्वभाव थोडा असा आहे की मला पहिला माझ्या चुका दिसतात की अराउंड 50 रँक येईल ±10 असं काहीतरी. आणि यामध्ये सगळीकडे मी स्वतः कमीच मार्क धरले होते स्वभावाप्रमाणे. आणि आमचा रूमचा एक ग्रुप आहे टेलिग्रामचा आणि त्याच्यावर सांगितलं की रँक 7 DC. म्हटलं की खरं सांग, चेष्टा तरी करत नाहीस ना. आणि मला असं खूप चांगलं वाटलं जेव्हा आईला फोन केला, जेव्हा DC जेव्हा झालो आणि माझी आई रडायला लागली. सो तिला तिथं इतका आनंद झाला होता. म्हणजे त्यांचा आनंद बघून मला जो आनंद झाला ना, म्हणजे तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकणार नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आणि HV देसाई आणि नीरव सर यांच्या टीमला ह्या मंचावर माझे विचार मांडायला संधी दिली याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.